शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। हा तर फक्त ट्रेलर। कर्जमाफी नाही झाली तर शेतकऱ्यांचा चाबूक, मंत्र्यांच्या पाठीवर पडेल। रविकांत तुपकर यांचा इशारा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर पडेल असा इशारा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार शेतकऱ्यांना, केवायसी करण्याचे आव्हान। राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार, सविस्तर अपडेट पुढे पाहूया। पीक विमा भरपाईचे 415 कोटी आठवडाभरामध्ये मिळणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा भरपाईचे 415 कोटी रुपये जमा होतील अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी 921 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता, तर यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 506 कोटी रुपये जमा झाले असून अजून साधारणतः 415 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पीएम किसान योजनेच्या 20 हप्त्यांचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 40,000 रुपये जमा, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 हप्त्यांचे एकूण 40,000 रुपये जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा। राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा। बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता। जिल्ह्यातील 9,672 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर, मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा द्या, रुईच्या सरपंचांनी केली थेट कृषी मंत्र्यांकडे मागणी। त्वरित पीक विम्याची रक्कम जमा करण्याची कृषी मंत्र्यांकडे मागणी। शेतकरी कर्जमाफीसाठी निदर्शने, किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाने या ठिकाणी आता आंदोलन केले आहे। कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यात येत आहे। राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सरकारची जिल्हानिहाय आर्थिक मदतीची घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात। 2023च्या कांदा अनुदानासाठी 28 कोटी रुपये मंजूर, शासन निर्णय प्रसिद्ध, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। सोयाबीनचे भाव पोहोचले हमी भावाजवळ, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम। सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र। शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी घ्या। पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये आता मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून पिकांची काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 71 कोटी रुपयांचा निधी, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 71 कोटींवरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली असून ही मदत आता शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। सर्वप्रथम ई-केवायसी, आधार सेंडिंग आणि बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले आहे की नाही याची खात्री करा। या तांत्रिक अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकला नाही। जर हप्ता मिळालाच नसेल तर कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे शेतकऱ्यांना आव्हान। राज्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये 2,53,075 हेक्टरने झाली घट। आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कापूस पिकाकडे पाठ फिरवावी लागली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये 2,53,075 हेक्टरने घट झाली असून शेतकऱ्यांचे कापूस पिकाकडे पाठ असल्याचे चित्र।
जिल्ह्यात खरीपासाठी 893 कोटींचे कर्ज वाटप, गरजू शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीपासाठी 893 कोटींचे कर्ज वाटप झाले असल्यामुळे गरजू शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. केळीच्या आवकेमध्ये किंचित वाढ, कमाल दर 2000 रुपयापर्यंत स्थिर. खानदेशामध्ये केळीच्या आवकेमध्ये मागील 4 ते 5 दिवसांमध्ये किंचित वाढ झाली असून कमाल दर हा 2000 रुपयापर्यंत असल्याचे चित्र. पीक विमा येणार असल्याने शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा नाही. नेमका पीक विमा कधी मिळणार, शेतकऱ्यांना प्रश्न. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असले तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याचे वितरण झाले असून आता दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 5 ते 7 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असल्यामुळे जे शेतकरी अद्याप पीक विम्यापासून वंचित आहेत अशा देखील शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून तब्बल 921 कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा. भरपाईचा लाभ घ्यायचा मग लवकरच करा ही प्रक्रिया. पीक पेरा नोंदणी नसेल तर मिळणार नाही नुकसान भरपाई. राज्यभरातील शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे. ई-पीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ हा देण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे. लाखामध्ये एक लाडके लेक, 10,000 कन्यांना लाभ. राज्य शासनाची योजना. लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाख रुपयांची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे. पैठणमध्ये 423 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवले सौरपंप. आता दिवसा वीज, शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद. पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या जागरणाची नसेल गरज, शेतकऱ्यांना दिलासा. पीक विमा भरपाईचे 3200 कोटी वितरित, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती. देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत 3200 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आलेला असून आता उर्वरित 8000 कोटी रुपयांचा निधी देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली असल्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार. केंद्र सरकारकडून ठिबक तुषार सिंचनासाठी मिळणार 55% अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेमधून शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 55% अनुदान मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्याचे देखील शेतकऱ्यांना आता आव्हान केले जात आहे. पीक विमा परतावा खात्यामध्ये जमा होण्यास नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करू. सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतील युद्ध ट्रिगर अंतर्गत 101,28,86,000 इतकी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती, त्यानुसार अखेर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूया. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. मराठवाड्यामध्ये पिके आली संकटामध्ये, पाऊस रुसला. 2.5 महिन्यामध्ये सरासरीही गाठली नाही. छत्रपती संभाजीनगरामध्ये देखील पावसाची कमतरता असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर आता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. मात्र आता हवामान खात्याने राज्यामध्ये दमदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता. परराज्यामधून येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची होणार तपासणी, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा पाहायला मिळत आहे. भेसळ रोखण्यासाठी आता परराज्यामधून येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यामध्ये येणार असल्याची मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा.
पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले. नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले त्याच बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेच्या देखील 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होऊन बरेच दिवस उलटून गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना KYC करण्यास देखील आव्हान केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता 5 ते 6 दिवसांमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटींचे अनुदान मिळणार. शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान जाहीर केले असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 कोटींचे अनुदान जमा होणार. मोठ्या खंडानंतर पावसाचा जोर वाढणार. शेतकऱ्यांना दिलासा. खरीप पिकांना देखील आता संजीवनी मिळणार. राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे. मोठ्या खंडानंतर आता या ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता. पीक विमा भरपाईचे 415 कोटी रुपये आठवडाभरामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 921 कोटी रुपयांच्या रकमेपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 506 कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असून अजून साधारणतः 415 कोटी रुपयांचा निधी येत्या 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारामध्ये दर वाढले. सोयाबीनला यंदा पहिल्यांदाच उच्चांकी दर. फायदा व्यापाऱ्यांचाच. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या जवळचे सोयाबीन संपल्यानंतर आता बाजारामध्ये दर वाढत असल्याचे चित्र आहे. याचा फक्त व्यापाऱ्यांनाच फायदा होत असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील धान संपला. आता मागणीसह दरही वाढले. सध्या जर पाहायला गेलं तर आता धानाच्या किमती देखील या ठिकाणी आता चांगलीच वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडील धान संपला असून आता मागणीसह दर वाढत असल्याचे गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची निराशा. आम्हाला शक्तीपीठ नको. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. उद्धव सेनेची पारगावते. हात कणगरले. शेतकरी कर्जमुक्त दिंडीद्वारे मागणी पाहायला मिळत आहे. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी आता मागणी करण्यामध्ये येत आहे. नेमके शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार याकडेच आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कशा प्रकारे वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की या चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.